हरतालिका व्रताचे 20 नियम. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो, ही स्वामी चरणी प्रार्थना. चला तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. हरतालिका व्रत हे दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला ठेवलं जाते. विवाहित महिला आणि अविवाहित मुलीही हे व्रत करतात. धार्मिक मान्यतानुसार विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी हे व्रत करतात, तर अविवाहित महिलांना या व्रताचं पुण्यपूर्ण फलातून एक चांगला जीवनसाथी मिळतो. तसेच या व्रताचे पालन केल्याने चांगले संतान होण्याचे सुख प्राप्त होते आणि घरातील सुख समृद्धी वाढते. हरतालिका व्रताचे नियम कडक आहे, तसेच या नियमाचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे. असे मानले जाते की व्रताचे नियम पालन न केल्यास किंवा त्यांचे उल्लंघन केल्यास किंवा कोणत्याही प्रकाराची चूक केल्यास गंभीर नुकसान होण्याची शक्यता असते. तर जाणून घेऊया हरतालिका तृतीय व्रताचे नियम काय आहेत. पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही भगवान शंकर आणि माता पार्वतींचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील. आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की टाईप करा. तर मित्रांनो, हरतालिका तृतीय महत्त्वपूर्ण 20 नियम काय आहेत. पहिला, एकदा हरतालिका व्रत पाळायला सुरुवात केली की ती आयुष्यभर पाळावी लागते. तुम्ही आजारी पडल्यास तुमचा नवरा किंवा दुसरी स्त्री तुमच्या जागी हे व्रत करू शकते. दुसरा, हे निर्जला व्रत आहे, म्हणजेच या व्रतामध्ये कोणतेही अन्न किंवा पाणी सेवन केलं जात नाही. दुसऱ्या दिवशी देवी पार्वतीला हळद कुंकू अर्पण करून काकडीचा हलवा अर्पण केला जातो. तिसरा, हरतालिका तृतीयेच्या पूजेमध्ये देवी पार्वतीला काकडी भुट्टा अर्पण करणे अनिवार्य आहे. चौथा, हरतालिका पूजन परंपरेनुसार सकाळी तसेच प्रदोष काळात केली जाते. पाचवा, हरतालिकेच्या उपासाचा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही व्रताच्या दिवशी तुम्ही पपई, सफरचंद, डाळिंब, पेरू किंवा केळी इत्यादीचे सेवन करू शकता. नारळ पाणी, निंबू पाणी, हंगामी रस, डाळिंबाचा रस आणि उपवासात प्याला जाणाऱ्या इतर द्रवांचे सेवन करू शकता. सहावा, बदाम, अक्रोड, पिस्ता, काजू आणि मनुका यांसारखे काही ड्रायफ्रूटचे सेवन देखील करू शकता, ज्यामुळे उपवासाचा तुमच्या तब्येतीला त्रास होणार नाही आणि आरोग्य चांगलं राहील. सातवा, हरतालिकाच्या व्रताची सुरुवात शंकर पार्वतीच्या वडूची मूर्ती तयार करून स्थापना करावी. शिव पार्वतीचे पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य वापरून यथाविधी मनोभावे पूजा करावी. तसेच हरतालिकेची कथा ऐकावी किंवा वाचावी. आठवा, उपवास करताना हरतालिका व्रत कथा ऐकणे महत्त्वाचे आहे, अन्यथा उपवास अपूर्ण समजला जातो. नववा, महिलांनी रात्रभर जागरण करून भजन कीर्तन करावे आणि प्रहारानुसार मातीच्या शिवलिंगाची पूजा करावी. दुसऱ्या दिवशी देवीच्या पूजा आरतीचा उपास काकडीने मोडला जातो. दहावा, पूजेच्या वेळी सुवासिनीने सर्व वस्तू देवी पार्वतीला अर्पण केल्या जातात आणि भगवान शंकराला कपडे अर्पण केले जातात. 11, हा 16 शृंगाराचा असा उत्सव असतो. या दिवशी महिलांनी 16 शृंगार करूनच शिवपार्वतीची पूजा करावी. यामुळे भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. 12, पूजेसाठी भगवान शिव, माता पार्वती आणि भगवान गणेश यांच्या वाळूची मूर्ती बनवून त्यांची पूजा केली जाते. या व्रतामध्ये प्रथम गणेशाची पूजा सुरू करावी. मानलं जाते की असे केल्याने तुमची पूजा
कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते आणि व्रत देखील पूर्ण होते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे विधिवत विसर्जन न केल्यानंतर पारायण केले जाते. 13. हरतालिकाचा उपास त्याच दिवशी सोडला जात नाही. मान्यतानुसार हा उपवास 24 तासांसाठी ठेवला जातो. धार्मिक मान्यतानुसार एकदा हरतालिका व्रतांचं संकल्प घेतलं तर ते मध्येच सोडता येत नाही. हे व्रत आयुष्यभर पाळावे लागते. परंतु काही कारणास्तव तुम्हाला हे व्रत करता येत नसेल तर त्याचे उद्यापन करून हे व्रत कुटुंबातील दुसऱ्या स्त्रीकडे सोपावे. यामुळे व्रत सुरू राहते. 14. उपवास करताना लहान मोठे सर्वांचा आदर करा. या दिवशी कुठलाही अपशब्द वापरू नका, ज्यामुळे त्यांचं मन दुखू शकते. तसंच महिलांनी पतीशी भांडण करू नये किंवा अपशब्द वापरू नये. याशिवाय उपवासाच्या दिवशी जाणून बुजून किंवा न कळत कुटुंबातील कोणाशीही वाईट वागू नका. 15. व्रताच्या दिवशी दुपारच्या वेळी झोपून राहू नये. उपवास करणारी महिला दिवसा झोपली तर ते शुभ मानलं जात नाही. 16. हरतालिका व्रतामध्ये चुकूनही पाणी किंवा अन्नाचं सेवन करू नये, कारण हे व्रत निर्जळ करायचं असते. तसंच या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचे नामस्मरण करण्यात वेळ घालावा. 17. हरतालिकेची पूजा अतिशय महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे या दिवशी ज्या महिलांनी मासिक पाळी आली असेल अशा महिलांनी पूजा करू नये. परंतु महिलांनी उपवास जरूर करावा आणि दुरूनच देवाची कथा ऐकावी. परंतु देवाला स्पर्श करू नये आणि ठरलेल्या वेळेनुसारच उपवास सोडावा. 18. दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर पार्वतीला सिंदूर अर्पण केल्यावरच हे व्रत मोडले जाते. पूजेनंतर विवाहाचे साहित्य ब्राह्मण स्त्री किंवा गरीब विवाहित स्त्रीला द्यावे. यामुळे उपवासाचे पुण्य लाभते. 19. हरतालिकेचे पारायण हे दुसऱ्या दिवशी म्हणजेच चतुर्थी तिथीला म्हणजेच गणपती उत्सवाच्या पहिल्या दिवशी सूर्योदयानंतरच केले जाते. व्रत सोडल्यापूर्वी आंघोळ करून विधिवत शिव आणि पार्वतीची पूजा करावी. यानंतर पूजेच्या साहित्यासह मातीच्या शिवलिंगाचे विसर्जन करावे आणि प्रसाद खाल्ल्यानंतरच उपवास सोडावा. 20. जर तुम्ही हरतालिकाचे उपवास करत असाल तर या उपवासात तुम्ही दुधाचं सेवन करू नये. पुराणात सांगितलं आहे की या दिवशी दूध पिणारी स्त्री पुढील जन्मात सर्पयोगिनीत जन्म घेते. तर अशा प्रकारे हरतालिका व्रत सर्व विवाहित महिलांसाठी खूप खास आहे. प्रत्येक विवाहित स्त्री पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी पाळते आणि त्यांचे विवाहिक जीवनात आनंदाची कामना करते. या दिवशी देवी पार्वती आणि शिव यांची पूजा केल्याने अखंड सौभाग्याचं आशीर्वाद प्राप्त होतात. उपवास करणाऱ्या महिलांना वरील सर्व नियमाचे जरूर पालन करावे. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्यामुळे आमचंही प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ आणत जाऊ. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.